राज्यात पार पडलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीची निवडणूक अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली होती। यातील अनेक दिग्गजांचा पराभवाचा धक्का त्यांना सहन करावा लागलेला आहे। कोणकोणत्या नेत्यांना या निवडणुकीमध्ये धक्का बसलाय ते पाहूयात या रिपोर्टमधून। राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेचा निकाल लागला। या निकालात अनेक दिग्गजांनी आपापले गड राखलेत। मात्र अनेक दिग्गजांना आपला गड राखता आलेला नाही। आपल्याच बालेकिल्ल्यात त्यांना पराभव पत्करावा लागलाय। नगर परिषद निवडणुकीत सर्वात मोठा धक्का हा भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना बसलाय। चंद्रपुरात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय। चंद्रपुरात भाजपाला काँग्रेसनं धोबी पछाड दिलाय। मुनगंटीवारांचा बालेकिल्ला असलेल्या मूल आणि बल्लारपूर नगर परिषदेवरती काँग्रेसने बाजी मारली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या 10 नगरपालिकांपैकी 7 जागी काँग्रेस तर भाजपाला अवघ्या एका नगर परिषदेत नगराध्यक्षपदी विजय मिळवता आलाय। मतदारांचं कल्याण जिथं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे की आता त्यांनी काँग्रेसचे लोक त्यांचं उत्तम काम करत असल्याने त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतील तर त्याच्या आड आम्ही विजयाचा हट्ट आम्ही कधीच धरणार। पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, काँग्रेसचा जिल्हा आहे, काँग्रेसला मानणारा जिल्हा आहे आणि आमची सर्वांची नेत्या लोकांची ताकद एकत्र आली, त्यातून हे यश मिळालं। आणि कारण 5 आमदार राहू द्या ना, अकेला भारी है, सब पे भारी वडेट्टीवार, टाइगर अभी जिंदा है, यह हमने जिले में बता दिया है। मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांना शिंदेच्या शिवसेनेने धक्का दिलाय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना चंद्रकांत पाटील विजयी झाल्या। दुसरी गोष्ट की ही निवडणूक मी इथे आमदार साहेबांच्या विरोधात लढलेली आहे। जो काही प्रकार त्यांच्या माध्यमातून मागच्या काही वर्षात इथे सुरू झालेला आहे, म्हणजे मी अजूनही म्हणते आहे तो, की जे इथे दडपशाही गुंडागिरी जे इथे शहरामध्ये सुरू झालं होतं त्या विचारांच्या विरोधात मी ही निवडणूक लढलेली होती। पण जो काही जनतेने कौल दिलेला आहे तुम्हाला मान्य आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही। खरं म्हणजे आमच्या पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ खडसे बी असं म्हणेल, कारण त्यांनी सांगितले परिवाराची लढाई आहे। आता पक्षामध्ये परिवार आला कुठून? तुम्ही वेगळ्या पक्षाचे आहात, तुम्ही राष्ट्रवादीचे आहात, शरद पवार गटाचे, आणि तुम्ही आमच्या स्टेजवरून प्रचार करायला लागलेत आणि कमळ कमळ सांगायला लागले तर लोकांना हे न पटणार होतं। भुसावळमध्ये मंत्री संजय सावकार यांना धक्का बसलाय। भुसावळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय सावकार यांची पत्नी संजना सावकारी पराभूत झाल्या। इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री भंडाले या विजयी झाल्या। जालन्याच्या भोकरदनमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का बसलाय। भोकरदन नगर परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मिर्झा समरीन या विजयी झाल्या। जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा मोठा विजय झालेला आहे। या तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे भाई भाई या पद्धतीने आम्ही सगळे मानत असताना हा विजय सामान्य लोकांचा। इकडे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंना जिल्ह्यात प्रभाव टाकता आलेला नाही। जिल्ह्यातील 12 पैकी केवळ 4 नगरपालिकांवरती भाजपाला सत्ता मिळवता आली। या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जे चित्र आहे ते अतिशय म्हणजे या जिल्ह्याचा स्वाभिमान जागा करणार आहे आणि पालकमंत्र्याच्या ज्या वागण्याला एक चपराक देणार आहे अशा पद्धतीचं हे आज झालेलं नाही। जळगावच्या धरणगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीलाताई चौधरींनी जोरदार धक्का दिलाय। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत लीलाताई चौधरींनी विजयश्री खेचून आणली। सांगलीच्या तासगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांच्या आघाडीला पराभव पत्करावा लागला। संजय काका पाटलांनी तासगाव नगर परिषदेवरती झेंडा फडकावला। सगळे प्रयोग त्यांनी केले, पैशाचा प्रयोग केला, पार्टी त्यांची होती, अनेक पार्टींना त्यांनी सपोर्ट करण्याच्या भूमिका घेतल्या दुसऱ्या पक्षांनी, आमची जिरावी म्हणून। पण लोकांनी त्यांच्या आशीर्वादानं पुन्हा तिसऱ्यांदा नगरपालिकेमध्ये सत्ता दिली। चांगलं काम करू।
माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांना मंचर नगर परिषदेत झटका बसला. शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या राजश्री गांजाळे या ठिकाणी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. सावंतवाडी नगर परिषदेत भाजपाने शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकरांना धक्का दिला. भाजपाच्या श्रद्धा राजे भोसले नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला असून राजकीय समीकरण बदलल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.